हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, जर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ची तयारी करतायत, त्याचबरोबर गट ब तसेच गट क मुख्य परीक्षा 2024च्या एक्झामची जर तयारी करत असेल तर यस, हा लेक्चर तुमच्यासाठी आहे. तुमचं दिलेल्या बघायचं फिल इन द ब्लँक्स. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. दॅटचा क्लॉज आहे, इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे पुढे तुम्हाला फार तर काय करायचं आहे, आता वाक्य जोडून द्यायचं, चेक करायचं. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. एकसंघ भाग आहे, यातला कुठलाही शब्द डिलीट करू शकत नाही. एकसंघ भाग आहे म्हणजे हे एकतर फ्रेज असेल किंवा क्लॉज असेल. तर याच्यामध्ये क्रियापद पण आलेलं आहे, म्हणजे हा क्लॉज आहे. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर हा झाला तुमचा एक क्लॉज. एव्हरीवन इज एक्सपेक्टिंग असं होणार नाही. एव्हरीवन एक्सपेक्ट्स असं होणार नाही, कारण ऑलरेडी हा वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि सुरुवातीला आलेला आहे, सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. तर नोटीस करा, सब्जेक्ट म्हणून जो क्लॉज काम करतो तो 100% नाउन क्लॉज असतो. मग जिथे नाउन क्लॉज संपेल तिथे पुढे काय येणार, मग आता क्रियापद येणार. कर्त्याच्या नंतर काय येतं मित्रांनो, क्रियापद येतं. हे दिलेलं आहे, इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन, पर्याय क्रमांक 4. बघा, जोडून जरी पाहिले तर लक्षात येतं तुमचं, इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. नोटीस करा, हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या आधी हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, याला मी नाउन क्लॉज म्हणतो. कर्ता, क्रियापद आणि उरलेलं वाक्य. ठीक आहे, ह्या पद्धतीनं तुमचं वाक्य कंप्लीट होतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येते. हे नाउन क्लॉजच्या कॉन्टॅक्टमधलं उत्तर आहे. येतं का लक्षात? म्हणजे हा क्लॉजचा प्रश्न आहे. हा दिसणार सुद्धा नाही, वाटणार सुद्धा नाही, हा क्लॉजचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला ते जे वाक्य, त्या वाक्याच्या मागं जे स्ट्रक्चर दडलेलं आहे ते स्ट्रक्चर समजून घ्यायचे आणि त्यासाठी PYQ समजून घ्यायचं, त्यासाठी अप्रोच समजून घ्यायचा. हे इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघायचं आता. प्लीज बॉईल द वॉटर. प्लीज हा शब्द रिक्वेस्ट करतो. काय करायचं आहे, बॉईल करायचं आहे. काय बॉईल करायचं, वॉटर. वाक्यातील क्रियापदाला जर तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारून जर उत्तर मिळलं तर ते निश्चित वाक्यामध्ये कर्म असतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे बॉईलच्या नंतर कर्म आलेलं आहे आणि पुढचं वाक्य द वॉटर इज बॉइलिंग, या वाक्यामध्ये स्वतः बॉईल हा शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे. मग तुम्हाला विचारले द अंडरलाईन वर्ब इन द सेंटेन्स अबाऊ बिलॉंग टू द टाईप ऑफ वर्ब, म्हणजे तुम्हाला क्रियापदाचा टाईप विचारलेला आहे. निश्चितच मित्रांनो, ज्या क्रियापदाच्या नंतर त्याचं कर्म येतं ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. त्यामुळे पहिलं ट्रान्झिटिव्ह आहे, इथे दिलेलं आहे. इन ट्रान्झिटिव्ह नाहीच आहे, कारण त्याच्यानंतर त्याचं कर्म आलेलं आहे. पहिल्या वाक्यात बॉईल म्हणजे उकळवणे. काय उकळवायचं, पाणी. ऑब्जेक्ट आलेला आहे, म्हणजे क्रियापदाच्या नंतर कर्म आलं तर ते क्रियापद ट्रान्झिटिव्ह झालं. पण दुसरं वाक्य जर चेक केलं, द वॉटर इज बॉइलिंग, पाणी उकळत आहे. इथं वाक्याच्या क्रियापदाच्या नंतर कर्म आलेलं नाही आहे. पण ज्या क्रियापदाच्या नंतर कर्माची आवश्यकता लागत नाही आहे अशा क्रियापदाला इन ट्रान्झिटिव्ह वर्ब असं बोललं जातं. त्यामुळे दुसऱ्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही आहे, ते इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. पर्याय क्रमांक 3. ॲप्रोच समजून घ्या. प्रश्न कसा विचारला आहे आणि मी कशा पद्धतीने ॲनालिसिस करतो, हा ॲप्रोच तुम्हाला पेपरमध्ये अप्लाय करायचा. कमी वेळेमध्ये खूप ॲक्युरसी येते आणि शेवटच्या काही 10-15 मिनिटांमध्ये इतकं मेंटली समाधान झालेलं असतं का माझे खूप ॲक्युरसी आलेले आहेत. उत्तरं बाकीचे त्या पीस ऑफ माइंडमध्ये छान पद्धतीने अप्लाय तुम्हाला करून हे करता येतं. पुढचं याच्याकडे जायचं आहे आपल्याला आता. आय फाइंड नो चान्स ... मेकिंग अ प्रॉफिट इन दिस बिझनेस. चान्स ऑफ डुईंग समथिंग अशी फ्रेज आहे. चान्स ऑफ डुईंग समथिंग, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतंय. हे तुमची फ्रेज आहे. अ स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग ... हिज मदर. माहिती पाहिजे, चाइल्ड याच्यासाठी आपल्याला इट हे प्रिपोजिशन म्हणजे पर्सनल प्रोनाउन येतं आणि नामाच्या आधी आल्यामध्ये पॉझिटिव्ह केसमध्ये पाहिजे काय, तर तुमचं इट्स. हा अप्रोच लक्षात ठेवायचं. हा इट्स याचा अर्थ होतो मित्रांनो, इट इज. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय होतो, इट इज, इट ऑज किंवा इट हॅज. पण हा जो IT आणि विदाऊट ॲपॉस्ट्रॉफी एस आहे हा झाला तुमचा पॉझिटिव्ह केस. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पुढचं, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. दॅटनं जोडलेला हा भाग आहे, परंतु तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला आयडिया देतो मित्रांनो. ह्या वाक्यामध्ये इट हा सब्जेक्ट आहे, इज हा लिंकिंग वर्ब आहे आणि इम्पेरेटिव्ह हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. काय तुमचा ॲडजेक्टिव्ह आहे, गरजेचं असणे असा अर्थ दिलेला आहे. मग इथं असे काही स्पेसिफिक ॲडजेक्टिव्ह आहे त्यांच्यानंतर लगेचच
दॅटचा क्लॉज वापरला जातो, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला असतो आणि या सब्जेक्टच्या नंतर बेस फॉर्म ऑफ व्हर्ब वापरलेलं असतं. कॅच. तर या वाक्यामध्ये दॅटनं जोडलेल्या वाक्यामध्ये या कर्त्याचा ह्या क्रियापदावर परिणाम होत नाही. ते क्रियापद नेहमी बेस फॉर्ममध्ये असतं, मूळ रूपामध्ये असतं. ठीक आहे. त्यामुळे याला अशी जी वाक्यरचना आहे तर ती वाक्यरचना सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जाते. मग अजून बाकीचे कोणकोणते ॲडजेक्टिव्ह आहे हे तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. या ठिकाणी याला सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असं बोललं जातं. तर बघायचं ॲडवाइज्ड, नेसेसरी, अर्जंट, क्रुशियल, रिक्वायर, इम्पॉर्टंट, ऑब्लिगेटरी, मॅन्डेटरी, सजेस्टेड, रिकमेंडेड आणि इम्पेरेटिव्ह जे आता तुमच्या एक्झाममध्ये आलेले आहे. तर हे इम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत, यांचा वापर वाक्यात होतो आणि त्यांच्यानंतर एक दॅटचा क्लॉज जोडला जातो. मग त्या दॅटच्या क्लॉजची रचना कशी असते तर पहिली गोष्ट ते वाक्याची रचना इटनं सुरुवात होते, पुढे बीचं रूप आलेलं असतं, जसं आत्ताच्या वाक्यामध्ये इट इज इम्पेरेटिव्ह आलेलं आहे. मग वाक्य कुठल्या पण काळातलं असू द्या, पुढे सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह येतं इम्पेरेटिव्ह, पुढे दॅटचा क्लॉज आलेला आहे दॅट, आणि पुढच्या वाक्यात सब्जेक्ट आणि क्रियापद मूळ रूपात येतं, बरोबर आहे की नाही. जसं या ठिकाणी आपल्या वाक्यात काय आलेलं आहे बघायचं, इट इज झालेलं आहे, इम्पेरेटिव्ह झालेलं आहे, दॅटनं तुमचा सब्जेक्ट जोडला आणि बेस फॉर्म ऑफ व्हर्ब आलेलं आहे आणि उरलेलं वाक्य हे निश्चित काय येतं तुमचं सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. त्यामुळं हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. आता इम्पेरेटिव्ह आलं, दुसरा एखाद्या ॲडजेक्टिव्हवर प्रश्न पडू शकतो, परंतु त्या वाक्याची रचना कशी असते या पद्धतीनं इट प्लस बी क्रियापदाचं रूप येतं, ते कुठल्याही काळातलं येऊ द्या. पुढे सब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्या लिस्टमधलं दिलेलं आहे आणि दॅटचा क्लॉज जोडला जातो. जसं या ठिकाणी दिलेलं आहे, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट आय वर्क ऑन माय पेपर, कविता गो टू मूवी. आता कविता हा सब्जेक्ट आहे, मग इथं ह्या क्रियापदाच्या रूपावर बदल होणार नाही, ते मूळ रूपातच घ्यायचं ह्या पद्धतीनं. पुढे इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू. आता बघा इफचा क्लॉज आहे तो वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. इफचा क्लॉज जिथे संपेल तिथे स्वल्पविराम देऊन पुढे मेन क्लॉज द्यायचा होता. त्यामुळे इथे नक्की काय करायचं तेच कळत नाही. जर आपण इफ यू कम इथपर्यंत जर एक सबऑर्डिनेट क्लॉज सोडला आणि असं समजू काय जरा याच्या वाक्यामध्ये काय झालेलं आहे तुमचं स्वल्पविराम राहिलेला आहे, तरी बघा द बँक विल बी एबल टू हेल्प यू अशी रचना नाही होणार आहे. त्यामुळे कुठंतरी ह्या वाक्यालाच प्रॉब्लेम आहे. दुसरा हॅड आय नोन, याला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हणू शकतो इफ आय हॅड नोन, याला रिव्हर्स रूल बोललं जातं, हे चालतं. म्हणजे इफ काढून टाकायचा आणि करता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेची आदलाबदल करायची. पण या वाक्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन आहे. पुढे ओल्ड हॅव प्लस V3 पाहिजे होता, इथे ओल्ड प्लस V1 नको आहे, म्हणजे बी तुमचा चुकलेला आहे आणि आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट विचार. त्यामुळे बीला जर रिमूव्ह जर केलं याच्यातला बी जातो आहे, याच्यातलाही बी जातो आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 गेला. आता इथं AC आणि फक्त ए चेक करूया. अनलेस द फ्लड्स वेंट डाऊन, इफ आणि अनलेसचा क्लॉज आहे, गोचा भूतकाळ वेंट आला म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ आहे, इमॅजिनरी कंडिशन आहे. पुढे ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप पाहिजे, त्यामुळे शांट बी एबल टू असं होणार नाही आहे. शुड चालेल पण शाल चालणार नाही. त्यामुळे इथं तुमचा सी सुद्धा चुकलेला आहे. सी जर जातोय तर तुमचा 3 पण जातोय, पण तसंही पहिलं काय बरोबर वाटत नाही आहे. त्यामुळे कदाचित मोस्टली मुलांनी एचं उत्तर दिलं असेलही, आलं लक्षात, परंतु याच्यातूनही ते असं स्पेसिफिक कळत नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न स्वल्पविरामाच्या अँगलनी पण चुकीचा आहे आणि तसा याला सेन्स लागत नाही. आयोगाने याला कॅन्सल करून टाकला. मग का कॅन्सल केलं याचं तुम्हाला कारण सांगितलेलं आहे, बाकीचे का चुकलेले हे पण सांगितलेले, सगळं तुम्हाला मी क्लिअर करतो. असा एक डाऊट नाही का ते तुम्हाला सांगणार नाही, हे समजून घ्या. आत्ता याला वेळ जाईल, पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो याचा जो आउटपुट तुम्हाला एक्झाममध्ये मिळणार आहे हा तुमच्या सेल्फ रिडिंगपेक्षा 10 पटीने जास्त असणार आहे. कारण एक्झाममध्ये तुम्हाला ॲप्रोचच मदत करणार आहे, कारण तो 1 तास हँडल करणं लय गरजेचं असतं. पुढचं बघायचं आता, आय डू माय वर्क माय सेल्फ. तुम्हाला विचारले आयडेंटिफाय द टाईप ऑफ प्रोनाउन विचारले. पाहायचं आय झाला सब्जेक्ट, डू झालं क्रियापदाचं मूळ रूप, मी काय केलेलं आहे माय वर्क झाला ऑब्जेक्ट आणि कर्माच्या नंतर तुमचं प्रोनाउन आलेले माय सेल्फ.
मग तुम्हाला माहिती पाहिजे सेल्फ आणि SELVES हे कुणाला जोडलं जातं? हे जनरली रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनला जोडलं जातं आणि इम्फॅटिक प्रोनाउनला सुद्धा जोडलं जातं. पण दोघांपैकी कुठला तरी एकच चेक करायचं. तर नोटीस करा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे हा वाक्यामध्ये जनरली नोटीस करायचं क्रियापदाच्या नंतर आणि प्रेपोजिशनच्या नंतर स्वतः ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो. काय काम करतो? स्वतः ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. पण या वाक्यामध्ये माय वर्क हा शब्द ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे हा ऑब्जेक्ट नाही, माय सेल्फ ऑब्जेक्ट नाही. आणि जो शब्द ऑब्जेक्ट नाही तो रिफ्लेक्सिव्ह होऊ शकत नाही. तर मग हा पर्याय गेला, म्हणजे एकच उरतो इम्फॅटिक. मग इम्फॅटिक प्रोनाउन जो असतो तो तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर किंवा ऑब्जेक्टच्या नंतर वापरला जातो. नोटीस करा. आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन स्वतः ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो आणि इम्फॅटिक ऑब्जेक्टच्या नंतर वापरला जातो, सब्जेक्टच्या नंतर वापरला जातो. जसं आय डू माय वर्क माय सेल्फ ऑब्जेक्टच्या नंतर आलेला आहे. हा इम्फॅसाइज देण्यासाठी आल्यामुळे इम्फॅटिक प्रोनाउन उत्तरात आलं पाहिजे. त्यामुळे हे दोघांमधले फरक तुम्हाला माहीत पाहिजे. एक्झॅक्टली अप्रोच कसा आहे, प्रश्न कसा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या स्ट्रक्चरच्या बिहाइंड मागं जी रचना दडलेली ना ती समजून घ्यावी लागेल ह्या पद्धतीनं. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँकसाठी विचारलेलं पाहायचं. अ बॉय जम्प डॉट डॉट द वेल विहिरीत बुडी मारे. बाहेरून आतमध्ये जाण्याची क्रिया कशाने केली जाते? इंटूनं केली जाते. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट विचारलेले. आत्ताच्या पेपरमध्ये असे प्रश्न यायला लागलेले आहेत. तर इथे वाक्याच्या मागं स्ट्रक्चर दडले ते नोटीस करायचं. दे झाला तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट, कॉल झालं तुमच्या वाक्यातलं वर्ब, कुणाला बोलले मी मला हा झालं वाक्यामध्ये कर्म. ठीक आहे. दे वर्ब ऑब्जेक्ट झालेला आहे. व्हॉट डीड दे कॉल मी उत्तर मिळतं तुमचं द टेक्सास रेंजर. तर नोटीस करा, तर इथे टेक्सास रेंजर ते मला बोललेले आहे, म्हणजे कर्माविषयी अधिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे याला मी काय म्हणणार आहे? कॉम्प्लिमेंट बोलणार आहे. याला काय बोलणार आहे तुम्हाला मी? कॉम्प्लिमेंट बोलणार आहे. याला ऑब्जेक्ट म्हणायचं नाही. तर या ठिकाणी बघायचं टेक्सास रेंजर कोण आहे? दे आहे का मी आहे? मी आहे. म्हणजे ऑब्जेक्ट विषयी अधिक माहिती देणारा शब्द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झाला. तर या ठिकाणी SSSS स्टँड फॉर सब्जेक्ट. पुढे दिलेला आहे PPPP. तर इथं P स्टँड फॉर प्रेडिकेट, हे विसरू नका. प्रेडिकेट हा मोस्टली व्हर्ब सुद्धा असू शकतो. तर जनरली क्रियापद आणि क्रियापदापासूनचा पुढचा जो भाग असतो त्याला प्रेडिकेटिव्ह पार्ट बोललं जातं. तर तुम्ही क्रियापदाला प्रेडिकेटही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे P बरोबर आहे. पुढे ऑब्जेक्ट आलेला आहे ओ ए आहे का रे? ॲडवर्बियल नाही आहे. मी हा शब्द ॲडवर्ब नाही आहे आणि कॉम्प्लिमेंट सुद्धा नाही आहे. शेवटचे 2 गेले. आणि द टेक्सास रेंजर हा ॲडवर्बियल नाही आहे, तो कॉम्प्लिमेंट आहे. पर्याय क्रमांक 2. तर हे स्ट्रक्चर कळले पाहिजे. त्यामुळं बेसिक सेंटेन्स इलेमेंट मला खूप वाईट वाटतं सांगायला, ना नोट्समध्ये ना पुस्तकामध्ये ना टीचिंगमध्ये बऱ्याच वेळा काही लोकच दाखवतात. त्यामुळे बेसिक सेंटेन्स इलेमेंट तुम्हाला माहिती पाहिजे का जे पार्ट्स ऑफ स्पीचपेक्षा वेगळे आहेत. त्यातला पहिला आहे तुमचा सब्जेक्ट, दुसरा आहे तुमचा व्हर्ब, तिसरा आहे तुमचा ऑब्जेक्ट, चौथा आहे तुमचा ॲडव्हर्बियल. ठीक आहे. आणि 5वा जो आहे तुमचा तो कॉम्प्लिमेंट. हे 5 बेसिक सेंटेन्स इलेमेंट आहे. ते स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला समजून घ्यावे लागतात. ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुढचा दिलेला आहे आयडेंटिफाय द युनिट विच इज हॅज अन इरर. पहा, सी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years. हॅड बीन म्हणजे पूर्ण भूतकाळ झालेला आहे. ती 3 वर्ष नर्स होती, म्हणजे 3 वर्ष तिनं नर्स म्हणून काम केलं होतं पूर्ण भूतकाळ. अँड देन सी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. बरोबर आहे की नाही? नोटीस करा, पूर्ण भूतकाळासोबत आपल्याला साधा वर्तमान काळ घ्यायचा नाही. इथं वॉन्टेड वापरला असतं तर चाललं असतं ईडी. त्यामुळे सी मध्ये इरर आहे. सी वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन अशी रचना पाहिजे होती. मग इथं काय पाहिजे होतं? वॉन्टेड. त्यामुळे पूर्ण भूतकाळासोबत साधा वर्तमान काळ कधीच येत नाही. त्यामुळे सी मध्ये चुकीचं आहे. सी कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये इरर आहे. हे समजून घ्या. पुढचं दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अँटोनी विचारलेले. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज. बोल्डच्या अपोजिट पर 5वीचं पोरग सांगन. हा खूप साधा शब्द आहे. बोल्डला होतं तुमचं टिमिड. पर्याय क्रमांक 2. तरी पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बोल्ड शब्दाला सिनोनिम आहे तुमचा ब्रेव, ॲडव्हेंचरस, डेअरिंग, करेजियस, फिअरलेस आणि ऑडॅशियस.
हे सिनॉनिम झाले, धाडसी असा अर्थ. तर याच्या अपोजिट होतं भित्रा. पहिला शब्द टिमिड, केअरफुल, खूप काळजीपूर्वक एखादी कृती करणारा. कॉशियस, काळजीवाहू, का जो भित्रा असतो. अनॲडव्हेंचरस, का जो धाडसी नाही आहे. कावर्ड म्हणजे भित्रा. टिमरस, भित्रा. शाय म्हणजे लाजाळू. आणि कावर्डली आणि फेअरफुल, हे सगळे भित्र्याचेच सगळे चुलत भाऊ आहे सगळे. त्यामुळे याच्यातला टिमिड हा हेड वर्ड आहे, जो उत्तरात दिलेला आहे. पुढचा बघायचा आता. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स विचारले. जोसेफ इज व्हेरी क्लेवर. तर मित्रांनो, जोसेफ सब्जेक्ट आहे, इज क्रियापद आहे, क्लेवर हा कॉम्प्लिमेंट आहे. ॲडजेक्टिव्हच्या अगोदर व्हेरी हा ॲडवर्ब येऊ शकतो. वाक्य बरोबर आहे, काहीच चूक नाही आहे. त्यामुळे एला उत्तरामध्ये घ्यायचं आहे. सॉरी, इनकरेक्ट विचारलं आहे ना, त्यामुळे इनकरेक्ट असल्यामुळे ए उत्तरात घ्यायला नको. मग ए असणारे पर्याय रिमूव्ह करा. पुढचं बघा. माय फादर इज अ फार्मर. काहीच चुकीचं नाही आहे. माझे वडील शेतकरी आहे. व्यवसायाच्या नावाच्या अगोदर तुम्ही आर्टिकल घेता 100%, त्यामुळे इथे आर्टिकलचा वापर बरोबर आहे. ॲडजेक्टिव्हच्या नंतर जर नाम नसेल तर ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल नसतं. पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य बरोबर आहे, पण ते घ्यायचं नाही कारण चुकीचे विचारलेत, बरोबर नको. त्यामुळे बी सुद्धा नाही घ्यायचा, त्यामुळे बी असणारा पर्याय गेला. त्यामुळे आता उरले दोनच आहे. दोघांमध्ये कॉमन तुमचा सी आहे, म्हणजे सी हे वाक्य चुकायलाच पाहिजे का जे आपल्याला घ्यायचे. चेक करा. कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लॉंग रन. मित्रांनो, कॅरेक्टर म्हणजे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य, हा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन नेहमी एकवचनी असतो. तर तुमच्या वाक्यामध्ये एक नाऊन आहे आणि पुढे अँड नॉट हा शब्द इम्पॉर्टंट आहे. अँड नॉटने जर दुसरं जर नाऊन जोडलं तर पुढे जे तुमचं क्रियापद घ्यायचं आहे ते पहिल्या नामाच्या वचनाप्रमाणे घ्यायचं, दुसऱ्या नामाचं काही घेणं देणं नाही. अँड नॉटच्या नंतर जे नाऊन येतं त्याचा ॲग्रीमेंटची काही संबंध नसतो. पहिलं नाऊन इम्पॉर्टंट आहे. कॅरेक्टर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन एकवचनी आहे. मॅटरला यस पाहिजे होता. मॅटर्स इन द लॉंग रन. दीर्घकाळासाठी तुमचं चारित्र्य इम्पॉर्टंट आहे, तुमचा लुक इम्पॉर्टंट नाही. कारण चारित्र्य जर टिकवलं तर ते लॉंग रनसाठी टिकतं. लुक तुम्ही किती सांभाळला तरी आज ना उद्या ते हे मुरझून जाणार आहे किंवा तो लुक जाणार आहे. त्यामुळे चारित्र्य सांभाळा का जे तुम्हाला दीर्घकाळासाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, म्हणजे मॅटर्स पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. म्हणजे सी जर चुकला तर मित्रांनो हा सी चुकलेला आहे, याला घ्यायचं आहे. सी चुकलेला त्याला पण घ्यायचं आहे. आता फक्त डी राहिलेला बघायचं. व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. जेव्हा तुम्ही अनेकांचा उल्लेख करता, इच अदर हा फक्त दोघांसाठी तुझं काय पाहिजे होतं, वन अनादर पाहिजे होतं. म्हणजे डी चुकलेला आहे. बरोबर आहे की नाही. या पद्धतीनं आपण उत्तरात घेऊ शकतो पर्याय क्रमांक 4. 87चं एकदा मला पण चेक करूया. या ठिकाणी 87साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. म्हणजे डी हा बरोबर नाही आहे, त्याला उत्तरात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला चुकीचेसाठी पर्याय क्रमांक 4. त्यामुळं तिसरा पण जातोय, चौथा उत्तरात येतोय. पुढचं घ्या. फिल इन द ब्लँक्स. इट वॉज अ सिक्रेट डॉट डॉट माय पॅरेंट्स. माझ्या पॅरेंट्समध्ये हे सिक्रेट आहे, गुपित आहे. आता पॅरेंट्स दोन असतात, त्यामुळे इथं बिटवीन आणि अमंगपैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. दुसरं डॉट डॉट हिज अंट ही हॅज 6 अदर फिमेल रिलेशन. हे वाक्य PYQ मध्ये रिपीट आहे. त्यामुळे त्याच्या मावशीच्या व्यतिरिक्त त्याचा अजूनही 6 फिमेल बरोबर संबंध होते. संबंध म्हणजे जनरली घरगुती संबंध समजून घ्या, वाईट अर्थानं घेऊ नका. इथं त्याची ओळख असेल, त्याचा संबंध आहे या अर्थानं, तो त्यांच्याशी व्यवहार करतो किंवा तो त्याच्या नात्यामध्ये बांधलेला असेल अशा अर्थानं. त्यामुळे इथं बिसाईड आणि बिसाईड्स, तर बिसाईड्स पाहिजे होतं यस असताना. बिसाईड म्हणजे च्या बाजूला, त्यामुळे हा बिसाईड नको आहे, पर्याय क्रमांक 3 गेला. हा बिसाईड नको आहे, पर्याय क्रमांक 2 गेला. आता बिसाईड्स आणि बिसाईड्स हा 1 आणि 4 मध्ये बिसाईड्स बरोबर आहे. पुढचा लॉर्ड रोजबेरी टूक हर इन टू डिनर. म्हणजे लॉर्ड रोजबेरीनं तिला आतमध्ये कशासाठी नेलं, डिनरसाठी. त्यामुळं इन टू असं म्हणण्यापेक्षा इन आणि टू हे शब्द वेगळे पाहिजे होते. त्यामुळे मित्रांनो इन टू हे दोन्ही पण फ्रेज बरोबर येतात. आता पॅरेंट्ससाठी अमंग वापरायचं का बिटवीन वापरायचं, तर या ठिकाणी आपण आयोगाच्या उत्तराचा जरी आधार घेतला तर पॅरेंट्स निश्चित आई वडील 2 असू शकतात. त्यामुळे बिटवीन दोघांसाठी वापरला जातो. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पॅरेंट्ससाठी इथे अमंग नका वापरू, पॅरेंट्ससाठी बिटवीन वापरा. येतं लक्षात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये 3ही शब्द बरोबर दिलेले आहेत. हे सगळे काय मित्रांनो, प्रेपोजिशन आहे. म्हणजे हा प्रश्न कशाचा आहे, प्रेपोजिशनचा आहे. विचारलाय कसा, अप्रोच कसा,
PYQत कसं आलं हे समजून घ्या, उत्तर ठामपणे द्या, हे इम्पॉर्टंट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्सेस विचारलेले पाहायचं. ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्यून. इथं जनरली एक फ्रेज आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे. मेक अ फॉर्च्यून, मेक अ फॉर्च्यून म्हणजे खूप पैसा, संपत्ती, धनसंपत्ती कमावणं, यश मिळवणं असा अर्थ घ्यायचा. मेक अ फॉर्च्यून. त्यामुळे ही हॅज मेड अ फॉर्च्यून अशी रचना जास्त आली असती, किंवा ही हॅज क्वाईट मेड अ फॉर्च्यून अशी रचना आली असती. म्हणजे ह्या शब्दाचा चुकीचा वापर केलेला आहे, पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दुसरं, सी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कन्सर्ट. तुम्हाला माहिती पाहिजे हे ॲडजेक्टिव्ह मधला प्रश्न मित्रांनो. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये 3 वेगवेगळे ॲडव्हर्बचा प्रश्न आहे, हा म्हणजे वाक्य आहे, 3 वेगवेगळे ॲडव्हर्ब एकाच वाक्यात येतात, ते शक्यतो मॅनर, प्लेस आणि टाईम ह्या तिघांपैकीच येणार आहेत. प्रश्न या तिघांवरच पडेल. MPT नोटीस करायचं. काय MPT? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ टाईम ह्या सिक्वेन्समध्ये घ्यायचं. तर लास्ट नाईट हा टायमिंग आहे, हा सगळा शेवटी ठेवायचा होता. ब्युटिफुली हा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे, हा सुरुवातीला घ्यायचा. आणि ॲट द कन्सर्ट एक प्लेस आहे, तो नंतर घ्यायचा. म्हणजे वाक्य कसं झालं असतं, सी सॅंग ब्युटिफुली ॲट द कन्सर्ट, लास्ट नाईट फक्त कुठं पाहिजे होता, शेवटी पाहिजे होता, हे उत्तर पाहिजे होतं. त्यामुळे बी काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. त्यामुळे ए आणि बी दोन्ही पण गेलं. पण याच्यातला बी गेला, याच्यातला ए गेला, याच्यातला ए बी गेला, म्हणजे 3 पर्याय गेलं. म्हणजे सी तुम्हाला बरोबरच द्यावं लागणार आहे. यू गेव मी अ बिग शॉक. बरोबर आहे की नाही? ते वाक्य भले एक्सक्लामेटरी दिसतंय, परंतु एक्सक्लामेटरी वाक्य ॲसर्टिव्हच्या रचनेतूनही व्यक्त होत असं. यू गेव मी अ बिग शॉक, तुम्हाला खूप बडा धक्का दिला. म्हणजे हे वाक्यसुद्धा उद्गारचकच्या सेन्सने आलेलं आहे. त्यामुळे इथं 89साठी तुम्हाला मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं घ्यायचं आता. चूज द बेस्ट ऑप्शन पाहायचं. फिल इन द ब्लँक्स. व्हॉट डॉट डॉट विचारलेलं आहे. डज नॉट कन्सर्न मी. पहिली गोष्ट, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेले म्हणजे वाक्य विधानार्थी आहे. डज नॉट कन्सर्न ही क्रियापद आहे. मग आता मित्रांनो विधानार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या आधी काय येतं रे, सब्जेक्ट येतो. काय येतो, सब्जेक्ट येतो. आता 4ही पर्याय जर वाचले तर सब्जेक्ट म्हणून काय काय येऊ शकतं, सब्जेक्ट म्हणून नाऊन येऊ शकतं, प्रोनाऊन येऊ शकतं, नाऊन फ्रेज येऊ शकतं, किंवा नाऊन क्लॉज येऊ शकतं. आता एकच शब्द असता तर नाऊन किंवा प्रोनाऊन आला असतं, त्यामुळे हे 2 गेले. आता राहिले तुमचं एक तर नाऊन फ्रेज किंवा नाऊन क्लॉज. नाऊन फ्रेजमध्ये व्हर्ब नसतं, नाऊन क्लॉजमध्ये व्हर्ब असतं. आता याच्यामध्ये डू, डीड आलेलंच आहे ऑलरेडी, म्हणजे क्रियापद आहे, म्हणजे नाऊन क्लॉजच पाहिजे. पण नाऊन क्लॉज वाक्याच्या सुरुवातीला क्रियापदाच्या आधी येऊ शकतो सब्जेक्ट म्हणून. मग बघा, व्हॉट ही हॅज डन. पहिली गोष्ट, नाऊन क्लॉज जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतो किंवा वाक्यामध्ये येतो, त्याच्या सुरुवातीला जर एखादा WH वर्ड आला तर मित्रांनो तुमचं वाक्य चेक करा, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, म्हणजे वाक्य विधानार्थी आहे. त्यामुळे WH वर्डनी जरी वाक्याची सुरुवात असेल तरी ते वाक्य WH टाईप क्वेश्चनचं नसतं. त्यामुळे या केसमध्ये WH वर्ड जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये येतो, कोणता पण येऊ द्या, त्याच्यानंतर आधी कर्ता घ्यायचा आणि नंतर क्रियापद घ्यायचं. पण प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH वर्ड जेव्हा तुम्ही घेता तेव्हा आधी हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट आणि पुढे मेन वर्ब येत असतं. पण आपल्याला विधानार्थी वाक्य असल्यामुळे आधी कर्ता नंतर क्रियापद घ्यायचं. जसं व्हॉट ही हॅज डन ही रचना बरोबर आहे. डज नॉट कन्सर्न मी हे उत्तर बरोबर येतं. मग बाकीचे का चुकले तर बघा, व्हॉट डीड ही डू, आधी हेल्पिंग वर्ब नंतर कर्ता नंतर मेन वर्ब, ही प्रश्नार्थक वाक्याची रचना झाली, पण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, हे वाक्य चुकीचं आहे. पुढे पण पहा, व्हॉट हॅज ही डन, डज ही डू, ही प्रश्नार्थक वाक्याची रचना आहे तिघांमध्ये का ज्या चालणार नाही. उत्तर येतं फक्त पर्याय क्रमांक 1. पुढं, हॅड यू बीन देअर यू कुड हॅव थॉट इट आउट विथ देम. कुड हॅव प्लस V3, हॅड यू बीन आलेले म्हणजे इफ यू हॅड बीन अशी रचना रिव्हर्स रूल अप्लाय केलेला आहे. म्हणजे इफचा क्लॉज आहे म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हे डोळे झाकून सांगेल आता, जास्त चुकायला नको इथे. पुढे, लेट मिस्टर यादव प्रेसिड ओव्हर द मीटिंग, हे तुम्हाला पॅसिव्ह वाईज विचारलेले. आता बघा, लेट हा जो शब्द आहे हा ॲक्टिव्ह वाईजमध्ये पण येतो आणि पॅसिव्ह वाईजमध्ये पण येतो.
जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर आला तर अशा वाक्याची पॅसिव्ह व्हॉइस करताना लेटचीच रचना करायची आणि लेट हा शब्द वाक्याच्या सुरुवातीलाच घ्यायचा. लेट 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 लेट. मग तुम्हाला पुढे रचना कशी करायची आहे? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. बघा आता काय होतं, लेट. आता मिस्टर यादव हा तो सब्जेक्ट आहे ॲक्टिव्ह मधला, तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बायनं जोडला जाणार आहे, बरोबर आहे की नाही. मग आता उरलेलं वाक्य बघा, प्रेसिड ओव्हर द कॉन्फरन्स. कर्माने सुरुवात करा, लेट द कॉन्फरन्स, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्हाला पुढे बीचा रूप घ्यायचा आहे, लेट द कॉन्फरन्स, लेट द कॉन्फरन्स. बी प्रेसिडचं काय होणार मित्रांनो, प्रेसिडेड. आता इथं प्रेसिड नाही, प्रेसिड ओव्हर ही फ्रेझल वर्ब आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जर फ्रेझल वर्ब आली तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ती आहे अशी कॅरी करायची. प्रेसिडेड ओव्हर बायनं करता जोडून द्या, बाय मिस्टर यादव. उत्तर काय येतं तुमचं 92चं पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. लेट कर्म बी प्लस क्रियापदाचं तिसरं रूप. त्यामुळे लेट तसाच कॅरी केलेला आहे, कर्म घेतलं, बी प्लस V3 घेतला आणि बायनं करता जोडून दिला. येते का लक्षात सगळ्यांच्या? त्यामध्ये ॲक्टिव्ह असो किंवा पॅसिव्ह असो आपलं स्ट्रक्चर आपल्याला सोडायचं नाही. पुढे घ्यायचं आता, इट इज टाईम आय प्रेड. इट इजची रचना आहे, हे तुम्हाला जस्ट विचारले, मूड विचारलं आहे. सब्जेक्टिव्ह मूड असणारी वाक्य शोधा. बघा, काइंडली एक्सक्यूज मी. काइंडली एक्सक्यूज मी आपण एखाद्याला म्हणतो मला क्षमा करा, म्हणजे एखाद्याला विनंती करतो, रिक्वेस्ट केली जाते. रिक्वेस्ट ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये येते, त्यामुळे बी उत्तरात येणार नाही. पुढे दिलेले आर यू हॅपी, हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स WH टाईप क्वेश्चन, यस नो टाईप क्वेश्चन. हे इंडिकेटिव्ह सब्जेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि इंडिकेटिव्ह, राईट, इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतं, त्यामुळे डी सुद्धा येणार नाही. मग आता राहिलं तुमचं बघा, बी आणि डी काढून टाका बरं. यातला बी गेला, डी गेला, पर्याय क्रमांक 2 गेलं. याच्यामधला बी आहे, बरोबर आहे का. मग बी घ्यायचा नाही आहे, त्यामुळं हा पण गेला. आता जर 2 पर्याय उरलं, ओनली ए आणि ए आणि सी, ह्या दोघांपैकी एक येणार आहे. आता तिसरं वाक्य बघा बरं, लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर. जेव्हा तुम्ही आपल्या मनातली इच्छा व्यक्त करता, बरोबर, प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी यांना आपण म्हणतो तुम्ही खूप चांगलं कार्य करतायत, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करता. विश ही वैयक्तिक असते, सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येते, त्यामुळे सीला उत्तरात घ्यायचे. मग सी एकटा नाही आहे, त्यासोबत ए सुद्धा आलेला आहे, कारण याच्यात फक्त ए आहे, याच्यात सी नाही, त्यामुळे हा पर्याय जातो. म्हणजे ए हा बाय डिफॉल्ट बरोबर यायला, इट इज टाईम आय प्रेड, हे सुद्धा सब्जेक्टिव्हमध्ये येतं लक्षात. त्यामुळे ए आणि सीला उत्तरात घ्यायचं. एलिमिनेशनने जर एखाद वेळेला याची रचना माहिती नसेल तरीही आपल्याला एलिमिनेशनने उत्तर निघतं. मनामध्ये चिंता काळजी करायची बिलकुल गरज नाही. ह्या पद्धतीने नोटीस करा. पुढं, ही इज सिनियर दॅन यू बाय 2 hours. मित्रांनो, सिनियरच्या नंतर दॅन येत नाही, काय येतं, सिनियर टू येत असतं. दिस काफ इज ओल्डर दॅन दॅट. जेव्हा एकाची दुसऱ्याबरोबर तुलना केली जाते तेव्हा ओल्डर दॅनची रचना बरोबर आहे, त्यामुळे बी बरोबर आहे, ए चुकीचं आहे. आपल्याला काय विचारले, करेक्ट विचारले, त्यामुळे एला उत्तरात घ्यायचं का रे, ए उत्तरात येणार नाही. ए असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा. टेन्शन मुक्त व्हा, 50-50वर आलो. बी उत्तरात यायला पाहिजे, तर याच्यामध्ये बी आलेलाच नाही आहे, त्यामुळे हा पण पर्याय गेला. एलिमिनेशन मी फक्त 2 वाचले, तिसरं न वाचता सुद्धा सांगतो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, म्हणजे सी बरोबरच यायला पाहिजे. काय दिलेलं आहे, ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. एनी अदरच्या नंतरचं नाम एक क्वेश्चन येतं, सी बरोबर आहे. म्हणजे अप्रोच तुमचा क्लिअर झालेला आहे, पर्याय क्रमांक 2. ह्या गोष्टी समजून घ्या. पुढचा दिलेला आहे, धिस पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तुम्हाला क्वेश्चन टॅग विचारलाय बघायचं. धिस पिक्चर इज, पॉझिटिव्ह वाक्याला निगेटिव्ह करा. इजचं इजंट होतं आणि पिक्चरसाठी इट आलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. नाऊ डू इट ॲज आय टेल यू. नोटीस करायचं, ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ आय थिंक मॅनर असं बोललं जातं, रीतिदर्शक. ठीक आहे, तर ज्यावेळी तुमचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं तेव्हा मेन क्लॉज प्रमाणे क्वेश्चन टॅग करायचा. सबऑर्डिनेट क्लॉजचा क्वेश्चन टॅगला गृहीत धरायचं नाही. ओनली मेन क्लॉज इज ॲक्सेप्टेबल. नाव डू इट. डू इट म्हणजे एखादं कार्य करायला सांगितलेलं आहे, म्हणजे आज्ञार्थक वाक्य आहे पहिलं. मग आज्ञार्थक वाक्याचा क्वेश्चन टॅग जनरली विल यू आणि ओंट यू असतो,
तर इथं ओंट यू दिलेला आहे, परंतु जनरली आयोग विल यूच बरोबर देतं. आपल्याला विल यूला प्रायोरिटी द्यायची होती, त्यामुळे हे नाही घ्यायचं आपल्याला. इथं जनरली काय पाहिजे होतं मित्रांनो, विल यू हा जास्त ॲक्युरेट येतो. कारण पुस्तकं जर तुम्ही चाळली तर पुस्तकांमध्ये नोटीस करायचं, पुस्तकांमध्ये विल यू आणि ओंट यू आज्ञार्थक वाक्याचा क्वेश्चन टॅग दिलेला आहे, परंतु आयोगाने जेवढे प्रश्न विचारले तिथं विल यू म्हणजे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगच बरोबर दिलाय, त्यामुळे ओंट यूला देऊ नका, हरकत नाही. ठीक आहे, पुढे दिलेलं आहे सी नीडंट वर्क सो लेट. नीडंट निगेटिव्ह झालं, इथं हेल्पिंग वर्ब आहे, मग इथं फक्त नीड घ्या. सी बरोबर आहे, मग सी बरोबर पाहिजे, ए आणि सी बरोबर आहे. बी येतो का उत्तरात? नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए गेला. बी येत नाही आहे म्हणून दुसरा गेला. पुढे तुमचा ए पाहिजे, बी येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 गेला. बी जरी रिमूव्ह केला तरी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. मग या ठिकाणी चेक करायचं आता, आय एम रादर लेट पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करताना एमचं आरंट पाहिजे होतं, आरंट आहे, चुकलेलं आहे. पुढचं घ्या, कंप्लीट द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन विचारलेले. वेल दॅट इज फाईन केटल ऑफ काय तर मित्रांनो फिश येते, केटल ऑफ फिश तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला प्रोवर्ब दिलेली आहे, व्हेरी डिफिकल्ट अँड अनॉइंग सिच्युएशन, खूप वाईट परिस्थिती का जे थोडंसं अनॉय झालेलं आहे आपल्याला. थोडक्यात आपण म्हणू शकतो आपल्यावर कोणीतरी हे केलेलं आहे, दोष ठपका ठेवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तिथं फिश पाहिजे होतं. प्रोवर्बचं फिल इन द ब्लँक्ससाठी आलेलं आहे, हे तुम्हाला माहिती घेऊन घ्या. पुढचं दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विचारलेलं आहे. डॉट डॉट ऑकर्स वेन अ पार्ट ऑफ समथिंग इज यूज टू रेफर टू द होल. पार्ट ऑफ समथिंग इज यूज टू रेफर टू द होल. संपूर्णसाठी छोटासा भाग विचारला जातो. हे जनरली फिगर्स ऑफ स्पीच मधले शब्द आहे. पहिले दिलेले ॲलेगरी. ॲलेगरी इज अ सिम्बॉलिक नॅरेटिव्ह इन विच वन थिंग स्टँड फॉर अनादर. हे सिम्बॉलिक नॅरेटिव्ह आहे. इथं शॉर्ट आणि मोठं असा काय अर्थ निघत नाही, त्यामुळे ॲलेगरी येणार नाहीये. ॲपॉस्ट्रॉफ उत्तरामध्ये पॉसिबिलिटी असू शकते, बरोबर. ॲपॉस्ट्रॉफ ॲड्रेसिंग ऑफ अ युजली ॲबसेंट पर्सन युजली पर्सनिफाईड, म्हणजे जी व्यक्ती वस्तू उपस्थित नाही, अनुपस्थित व्यक्तीला एखाद्या संकल्पनेला उद्देशून बोलले, नाम संबोधन सारखं, का जे आपण ज्याच्याबरोबर बोलतो ते त्या ठिकाणी उपस्थित नसेल, त्यामुळे ॲपॉस्ट्रॉफ सुद्धा येणार नाही, हा अलंकारच आहे. पुढचं राहतं तुम्हाला सिनेक्डॉट. सिनेक्डॉट समजून घ्या, अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ पार्ट इज मेड टू रिप्रेझेंट द होल. जसं या ठिकाणी दिलेलं बघायचं, इंग्लंड लॉस्ट बाय 6 विकेट. इंग्लंड 6 विकेटने हरले. इथं इंग्लंड इट मीन्स इंग्लंड क्रिकेट टीम. येतं का लक्षात? ह्या पद्धतीनं तुमचं सिनेक्डॉट उत्तर यायला पाहिजे. आणि मेटोनॉमी हा वेगळा फिगर्स ऑफ स्पीच आहे, हे तुम्ही जस्ट वाचून घ्या. अ वर्ड दॅट इज असोसिएट विथ समथिंग इज यूज टू रेफर टू द थिंग ॲज वेन क्राऊन इज यूज टू मीन किंग ऑर क्वीन. जर तुम्ही गादी म्हणता, राजगादी म्हणता, म्हणजे राजा राणीचा उल्लेख होतो, हे वेगळ्या अर्थानं आलेले. ठीक आहे, त्यामुळे द सिनेक्डॉट उत्तरामध्ये अपेक्षित आहे. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट द prosecutor delivered a power closing statement to drive home the seriousness of the crime. What does the phrase to drive home mean? Drive home, नोटीस करा, आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडंट इन द कोर्ट, सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केल्याच्या नंतर द प्रॉसिक्युटर डेलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. एक असं पॉवरफुल स्टेटमेंट त्यानं केलेलं आहे, टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम, म्हणजे गुन्ह्याचा जो काही गांभीर्य आहे ते त्यानं काय केलेले निदर्शनात आणून दिले. ड्राईव्ह होम, रिटर्न होम आफ्टर लॉंग जर्नी असं होणार नाही, काय तर नॉनसेन्स टाकतात. टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फेसाइज द पॉइंट ऑर मेसेज, आपलं म्हणणं खूप ज्याला आपण म्हणतो जोरदर्शक पद्धतीनं जोरदारपणे मांडणं, दुसऱ्यांना समजून सांगणं, तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. टू ऑपरेट अ व्हेकल अँड रीच द डेस्टिनेशन, अजिबात नाही आहे. टू इन्व्हाइट समवन टू कम टू अ रेसिडन्स, एखाद्याला घरी बोलवणं, अजिबात नाही आहे. म्हणजे नॉनसेन्स 3 पर्याय आहेत, ते लगेच कळतात आपल्याला. कॉन्टेक्स्टप्रमाणे पर्याय क्रमांक 2 म्हणजे एखाद्या समस्येचं गांभीर्य दुसऱ्याला पटवून सांगणे, अर्थ करून सांगणे, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. सेकंड लास्ट आहे, आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन. आपण ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृतीचे परिणाम भोगणं.
निश्चित वाईट काहीतरी केलं त्याचे परिणाम भोगणं. बरोबर आहे. जवान असताना, तरुण असताना टाइमपास करण्यामध्ये वेळ घालवणं, आयुष्यभर मोलमजुरी करावी लागणार आहे. बरोबर आहे की नाही. जवान आहे, तरुण असताना MPSC किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये किंवा तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये वेळ खर्च केला, आपलं आवडीचं करिअर निवडलं, आयुष्यभर सुखासमाधानानं आयुष्य जगता येतं. ह्या गोष्टी समजून घ्या. म्हणजे कट कॉर्नर इट मीन्स टू डू समथिंग क्विकली अँड नॉट वेल ॲज यू शुड. म्हणजे तुम्ही थोडक्यात आपण म्हणतो की तुम्ही थोडक्यात एखादं काम करणे. बरोबर आहे का. वेळ वाचवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की दुसरा मार्ग अवलंबणे, कमी वेळेत एखादं कार्य करता का जे तुम्ही करायला पाहिजे होतं ते न करता शॉर्टकट मारता, आणि शॉर्टकटने काम केल्यामुळं कामामध्ये क्वालिटी राहत नाही. कट कॉर्नर वेगळा शब्द आहे, इडियमच आहे. टेक द बुल बाय द हॉर्न म्हणजे येणारी परिस्थितीला जशी आहे तिला सामोरं जाणं. बरोबर. टेक द बुल बाय द हॉर्न इट मीन्स टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन विथ करेज अँड डिटर्मिनेशन. कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, तिला धाडसानं आणि दृढ निश्चयाने सामोरं जाणं. बरोबर. आपण म्हणतो ना, आली अंगावर घेतली शिंगावर. म्हणजे परिस्थिती कशी पण येऊ द्या, तिला मी काय करणार आहे, शिंगावर घेणार आहे. म्हणजे तिला धाडसानं सामोरे जाणार आहे. ही पण होत नाही. फेस द म्युझिक उत्तरात येते. फेस द म्युझिक इट मीन्स टू फेस द बॅड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन. अँड फायनली गो द एक्स्ट्रा माईल. गो द एक्स्ट्रा माईल नावाची इडियम इट मीन्स टू मेक मोर एफर्ट दॅन इज एक्सपेक्टेड ऑफ यू. तुमच्याकडनं जेवढी अपेक्षा आहे त्यापेक्षा अधिक जास्त एफर्ट्स घेणं, काम करणं, याचा अर्थ निघतंय. म्हणजे चारही इडियम महत्त्वाचे आहे. आत्ता लक्षात ठेवा, सांगता येत नाही, उद्या एखाद्या पेपरमध्ये येऊ पण शकते. उत्तर तर कळलेलं आहे, फक्त उत्तरापुरतं मर्यादित नॉलेज ठेवायचं नाही. उरलेले जे काय 3 पर्याय त्यांचे सुद्धा संदर्भ पुढच्या एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं. याला अप्रोच बोललं जातं PYQचा. आणि फायनली शेवटचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेट. ओव्हरस्टेट करणं म्हणजे एक्झॅगरेट करणं. एखादी गोष्ट छोटी असेल तर ती मोठी करून दाखवणे, म्हणजे फुगवून सांगणे. बरोबर आहे. आपल्याकडे इंडियन लोक काय म्हणतात, ईदभर असेल तर फुटभर करून सांगितलं जातं. म्हणजे ॲडिशनली माल मसाला मीठ मिरची लावून सांगणं पार. सी अंडरस्टेट हर अकम्प्लिशमेंट टू इम्प्रेस द इन्व्हेस्टर. ही डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट. दे एक्झॅगरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. तर हे उत्तर येतं. बरोबर आहे की नाही. उगं एवढा अर्धा फुटाचा साप जर आपला फिश जर पकडलेला असेल तर सांगा हे भला मोठा बी फिश पकडलेला आहे. म्हणजे काय करलेलं आहे, अतिशयोक्तीसारखं फुगवून सांगितलेलं आहे, मॅटर वाढवून सांगितलेलं आहे. समस्येचं गांभीर्य नसताना सुद्धा खूप गंभीर आहे असं सांगितलं जातं. याला आपण फुगवून सांगणे, वाढवून सांगितलं होतं. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर निघतंय का जे बरोबर आहे. अँड द ॲथलेट अचिव्ड हिज गोल थ्रू हार्डवर्क. अजिबात नाही. ओव्हरस्टेट फुगवून सांगणे, वाढवून सांगणे, जे याच्यामध्ये दिलं एक्झॅगरेट करणे. या पद्धतीने मित्रांनो आपले 100 प्रश्न होते. मी माय बेस्ट पॉसिबल आन्सर माझा अनुभवाने आणि मी तयार केलेले अप्रोच, मी मांडलेल्या संकल्पना आणि मी या पेपर्सवर घेतलेली मेहनत हिच्या जोरावर मी सगळे विश्लेषण केलेलं आहे. लेक्चर भले मोठे होतील परंतु तुमच्या कामाचे आहेत. 10 भाराभर रीडिंग करण्यापेक्षा ह्या 1 किंवा 2 रीडिंगमध्ये तुमचं काम क्लोज होऊन जाणार आहे. 100% रिझल्ट ओरिएंटेड या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केलेले. आणि म्हणून ॲप्रोच बिल्टअप करा लेकरांनो, ॲप्रोच बिल्टअप करा. कुठपर्यंत 20 आणि 22मध्ये रखडताय. 20, 22 मार्क 50 पैकी काहीच उपयोगाचे नाही. 40, 42, 44, 45 पर्यंत गाडी गेली पाहिजे. हे पेपर इतके सोपे आले होते का या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये रँकिंगमध्ये 82, 84, 85, 86, 88 पर्यंत पोरं जात आहेत. मग तुमचे 20, 22 मार्क घेऊन काय करायचं. मार्क वाढले पाहिजे. अभ्यासाची क्वालिटी वाढवा. हळूहळू या गोष्टी डेव्हलप होतात. अशा प्रकारे मी सगळं सांगितलं आहे. आणि पुन्हा एकदा मी लेक्चरला समअप करतो. जर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल तर पहिली प्रायोरिटी मी हक्कानं सांगतो की आपला चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढे पण जे लेक्चर मी टाकेल ते तुमच्या कामाचे असणारे ते तुम्हाला मिळून जातील. आणि दुसरी गोष्ट, आता मी सगळेच्या सगळे 80-90 लेक्चर या ठिकाणी घेऊ शकणार नाही, एक्झामपर्यंत होणार पण नाही ते. परंतु जर तुम्हाला जर वाटलं का खरंच हे लेक्चर कामाचे आहेत, माझ्यासारखा माणूस जरी मी तळमळीनं सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे, मी एफर्ट्स घेतलेले आहे,
तर एक छोटासा कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. छोटा म्हणजे हा खूप मोठा झालेला आहे, कारण याच्यामध्ये जवळपास 130पेक्षा जास्त लेक्चर झालेले आहेत. जवळपास 2500पेक्षा जास्त प्रश्नांमधला अप्रोच इंट्रोड्यूस केलेला आहे. 77 फुल पेपर का जे तुम्हाला शिफ्टिंग जमलं पाहिजे. प्रश्न बदलला का अप्रोच बदलतो, प्रश्न बदलला का कॉन्सेप्ट बदलले, त्या पद्धतीनं आपल्याला त्या प्रश्नाशी इतक्या काही क्षणामध्ये तुम्हाला मिळतं जुळतं होऊन घेता आलं पाहिजे. हा अप्रोच मी इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यासाठी एक छोटासा कोर्स आहे. महाराष्ट्रातील तळागाळातल्या प्रत्येक मुलापर्यंत पोचायचं आहे आपल्याला, आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना घेता यावं म्हणून फक्त 499 रुपये फी ठेवलेली आहे. का गरीब जरी असेल तरी 400-500 रुपये घेईल आणि त्याचं या पेपरमध्ये 100% त्याचं कल्याण होऊन जाईल. जर येत नसेल, तुम्हाला जमत नसेल, तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, तर मित्रांनो मी हक्काने सांगतो हा एक छोटासा कोर्स जॉईन करा. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी याच्याबद्दल कळत जातील. आणि याच्याही पलीकडे नसल करायचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या यूट्यूबला जॉईन राहा. मी वेळोवेळी तुम्हाला असे काही लेक्चर देत जाईल का जेणेकरून तुमचा छान पद्धतीने अप्रोच या ठिकाणी काय होणार आहे, तुमचा तयार होणार आहे. शेवटी सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही जितका छान पद्धतीने PYQ तयारी कराल तितकं तुम्हाला येणाऱ्या पेपरला फायदा होणार आहे. चला, मी मुसळे सर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये मी रजा घेतो. लवकरच असा छान पद्धतीने लेक्चर घेऊन मी तुम्हाला पुढच्या वेळेस भेटेल. थँक्यू.